साराचे ही सार नाम साराचे ही सार शरणांगत यम किंकर उत्तमा उत्तम वाची बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्र मोळी नाम जपता चंद्रमोळी नामे तरला वल्ह्या कोळी उत्तमा उत्तम वाची बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वरनु काय तुका म्हणे वरनु काय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम वाची बोला पुरुषोत्तम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आजच्या पवित्र अशा दरबारामध्ये निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया आणि आजच्या अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताच्या नामाचं महत्व दाखवत असताना भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या नामधारकाचा अधिकार दाखवलेला आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा मौजे इंदापूर त्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा भव्य दिव्य अमृत वाहिनी सोहळा आणि या सोहळ्यामधील माझ्यासारख्या पामर जीवाकडे आलेली आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा या ठिकाणी संपन्न होते। मायबाप कीर्तना सेवेचे यजमान आहे कैलासवासी वैशाली विठ्ठलराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ अनिकेत विठ्ठलराव कुलकर्णी आणि त्या निमित्तानं चालू असणारा हा सोहळा त्या निमित्तानं चालू असणारा हा कीर्तनाचा कार्यक्रम आणि कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेले पंचकृषीतील जेवढे काही टाळकरी गायक वर्ग वादक वर्ग प्रत्येकाच्या चरणी वंदन करतो। विशेष पाहायला गेलं कीर्तनाचा टाइम दिला आपल्याला 9 वाजले 9:30 त्याच्यामुळे प्रत्येकाचा उल्लेख करणं मला व्हायचं नाही आणि असं म्हणतेत बरं का मावशी आमच्याकडे जोपर्यंत नवरीची इती जाती होत नाही तोपर्यंत नवरी शांत असते। कळते का मावशी? जोपर्यंत नवरीची इती जाती होत नाही तोपर्यंत नवरी शांत असते। म्हणजे पहिल्यांदा नवऱ्या घरी आलेली नवरी कोणी जरी काम सांगितलं तर पदूर घेतलेला असतो मान लावलेली असते आणि कोणी जरी काम सांगितलं तर जी 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 अगदी लहान लेकरानं जरी काम सांगितलं तर जी
पण एकदा काय नवरी माईच्या गावाला गेली आणि माईनं 10 शब्द कानामध्ये भरवली. नवऱ्याला भ्यायचं नाही, सासू सासऱ्याला तर भ्यायचंच नाही. असे शब्द कानामध्ये भरवली आणि एकदा येती जाती झाली की पुन्हा ती नवरी घाबरत नाही. बघा आतापर्यंत जी जी म्हणणारी नवरी हुई ग म्हणले काय म्हणायला लागते. या न्यायाप्रमाणे अजून माझी इती जाती झालेली नाही. असो सेवेसाठी पंचक्रोशीतील टाळकरी गायक वर्ग वादक वर्ग उपस्थित आहेत. उपस्थित जेवढी मंडळी आहेत अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का माझ्या पांडुरंगाला ज्याची आवड आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळस, कपाळाला पवित्र बुक्का अशा प्रत्येक वारकऱ्याच्या चरणी वंदन करतो. आणि खरं पाहायला गेलं आज ज्यांच्या मुखावाट आज कथेचं सुंदर असं अमृत आपण ऐकत आहात. खरं पाहायला गेलं महाराजांची माझी ही जुनी ओळख, पण 2-3 वर्षानंतर महाराज चेहरा पाहायला भेटला बरं का. आमचं फक्त मोबाईलवरच चालायचं. जय हरी महाराज, रामकृष्ण हरी बाबा, बरं आहात का? हो बरं आहे, या असं फोनवरच. गेले अनेक वर्षापासून महाराजांचा माझा संबंध आहे. खरं पाहायला गेलं साच आणि मवाळ, मिथुली आणि रसाळ ही जी वाणी कुणाला लागू होत असेल तर आमच्या बाबाला लागू होते. एकदा जोरात टाळी वाजवा. खरं पाहायला गेलं भरपूर कथाकार पाहिली, भरपूर कीर्तनकार पाहिले, पण लीनता वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर काय असेल अहंकाराचा वारा ही अगदी तंतोतंत लागू आमच्या बाबांना होतं. बाबांच्याही चरणी वंदन करतो. आज त्यांचा मोठेपणा आहे, सेवेसाठी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी वंदन करतो. त्यांना साथ संगीत देणारे आदरणीय ऋषिकेश महाराज, त्याचबरोबर अमोल महाराज. खरं सांगू तुम्हाला हा राग गाणं सहजासहजी शक्य नाही. हा सालग वराळी राग आहे. बदनी रे सा सा रे ने ने द द ब ग ग रे ना. हा राग आहे सालग वराळी. यात कमी स्वर आहेत आणि कमी स्वरावर जो गात असतो ना समजायचं हे अतिशय सुंदर गायन. एकदा गायका करता जोरात टाळी वाजवा. बाबांच्या ही चरणी वंदन करतो. सरपट असेल, मुखडा असेल, जिथल्या तिथं बरोबर उतरणी असेल, अतिशय सुंदर बरं का. खरं पाहायला गेलं त्यांच्या बोटामध्ये अशी ताकद आहे. एखादी सरपट वाजली ना धा तिरकिड तक धा तिरकिड तक धा तिरकिड तक धा तिरकिड तक. अतिशय ताकदीचं वादन. एकदा बाबा करता जोरात टाळी वाजवा. महाराजांच्याही चरणी वंदन करतो. त्याचबरोबर पीटी मास्तर आमची जुनाट जुगादीचं नाणं आहे बरं का. खरं पाहायला गेलं हे आपण तरुण आहोत पण ही जुनं खोड आहे. महाराजांच्याही चरणी वंदन करतो. दुसरीकडे एकीकडे मृदंगाचार्य आहेत, बाबांच्याही चरणी वंदन करतो. आमचे विनेकरी बाबापासून आमचे चोपदार करता एकदा जोरात टाळी वाजवा. सगळे वाजवा मावशी तिकडले. का? कारण कीर्तनामध्ये चाल म्हणायची म्हटलं, प्रमाण उचलायचं म्हटलं, पकवाज वाजवायचा म्हटलं, कीर्तन प्रवचन म्हणलं की पुढे लोक येतात. एखाद्याला जर म्हणलं होई रे आपला चोपदार गैरहजर आहे, त्याचे कपडे घालून आजच्या दिवस उभा राहतोस का? कोण उभा राहील? उभा राहत नाही. लाज वाटते ही कपडे घालायला. पण खरं सांगू माय, वारकरी संप्रदायामध्ये जर कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार तुम्ही मुख्य म्हणत असाल ती चुकीची कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा मुख्य खम जर कोण असेल तर तो चोपदार आहे. का? यांनी जर सांगितलं बाबा कीर्तन बंद करण्याचा, कथा बंद करण्याचा, प्रवचन बंद करण्याचा अधिकार कोणालाच नाही, पण यांनी सांगितलं वेळ झाली आटपून घे लवकर, म्हणलं की आटपावच लागतं. एवढा अधिकार मोठा आहे. बाबांच्याही चरणी वंदन करतो. आणि विशेष पाहिलं गेलं माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी तंतोतंत पोचायला लागलाय. माझ्या शिष्टीमौल्या करता एकदा जोरात टाळी वाजवा. बाबांच्याही चरणी वंदन करतो. आणि खरं पाहायला गेलं या भूमीचं दर्शन मला ज्यांच्यामुळं झालं आदरणीय आपल्या गावचं वैभव आहे. खरं पाहायला गेलं हा कार्यक्रम फक्त आपल्याला समोर दिसतो, पण घरी गेल्यानंतर 1-2 वर्षाला वाटलं की त्या 2026 मधला कार्यक्रम पाहावं. ही जर इच्छा कोणाला झाली आणि ती यूट्यूबवर सर्च केलं तर ती बरोबर जेवढं काही या मंडपामध्ये घडलेलं आहे तंतोतंत अगदी तुम्हाला दिसणार आहे. असे आमची व्हिडिओ शूटिंगची अतिशय साथ मजबूत आहे बरं का. खरं पाहायला गेलं या भागामध्ये येण्याचा योग म्हणजे आमचे वैभव महाराज आहेत. महाराजाकरता एकदा जोरात टाळी वाजवा. आमच्या भागामध्ये भरपूर त्यांचे कार्यक्रम असतात. प्रवचन करायला लागलेत, आता शूटिंगचे कार्यक्रम आहे, अतिशय सुंदर आहे. महाराजांच्याही चरणी वंदन करतो. जेवढे काही पंचक्रोशीतील टाळकरी गायक वर्ग, वादक वर्ग सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्म चैतन्य वैकुंठवासी गुरुवर्य मारुती बाबा कानेगावकर माझ्या बाबांच्याही चरणी वंदन करतो. माझे वैकुंठवासी बोधले बाबा आहेत, बाबांच्याही चरणी वंदन करतो.
आणि अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणी वंदन करून सेवेकडे प्रारंभ करूया. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हे. हे दुःख भांजन मारुती नंदन टाळ टाळ फक्त टाळ 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 सोडा. हे दुःख भांजन मारुती नंदन, हे दुःख भांजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुंदर नदी बारंबार बोले रे दिव्य तुझी राम भक्ती, दिव्य तुझी काया. बालपणी गेलाशी तो सूर्याला धराया, बालपणी गेलास सूर्याला धराया, बालपणी गेलास सूर्याला. धर धरली धरली धर धरले आसमान, धर धरली धरली धर धरले आसमान. एक मुखात बोला बोला जय जय हनुमान, एक मुखात बोला बोला जय जय हनुमान, एक मुखात बोला बोला जय जय हनुमान, एक मुखात बोला बोला जय जय हनुमान. बोलिए बजरंग बली जी की जय. भला नाम साराची ही सार, शरणांगत यम किंकर. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. आजच्या पवित्र अशा दरबारामध्ये निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायमयन. आणि आजच्या अभंगाच्या माध्यमातून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताच्या नामाचं महत्व दाखवत दाखवत भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या नामधारकाचा अधिकार प्रतिपादन केलेला आहे. खरं पाहिलं गेलं
ज्या अर्थी ही मायांनो हे 3.5 हाताचं शरीर भेटले ना, त्या अर्थी शरीर देत असताना माझ्या भगवंतानी प्रत्येकावर एक काम सोपवले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगीले, ज्ञानदृष्टी हरपले, दोन्ही नेत्र आंधळे. खरं पाहिलं गेलं, अरे 84 लक्षणे आम्ही फिरलेलो आहोत. कोल्या कुत्र्याच्या जन्माला आम्ही गेलेलो आहोत, पशुपक्ष्यांच्या जन्माला गेलेलो आहोत, कीटकांच्या जन्माला गेलेलो आहोत. एवढंच नाही, प्रत्येक वनस्पतीच्या आम्ही जन्माला जाऊन आलेलो आहोत. आता जन्म भेटलाय याचा अर्थ सुख दुःख भोगावं लागणार आहे. सुख दुःख भोगून झालं की मरावं. पुनरपि जननम पुनरपि मरणम, या न्यायाप्रमाणे जन्म मरणाचा फेरा प्रत्येकाला आम्ही लागू केलेला आहे. प्रत्येकाला जन्म मरणाचा फेरा लागू झालेला आहे माय. आणि 84 लक्ष योनी आम्ही जन्माला आलोय, 84 लक्ष योनी आम्ही मेलेलो आहोत. त्यामध्ये अजून एक सुंदर प्रमाण आहे. एका योनीमध्ये फक्त एकदाच फिरी नाही, एक योनी कोटी कोटी वेळा फेरा आणि मग लागे वारा मानवाचा किंवा मनुष्याचा. अरे अनेक जन्माच्या नंतर हे 3.5 हाताचं शरीर प्राप्त झाले. याचा अर्थ ती सहजासहजी भेटलं ना नाही, माही 3.5 हाताचं शरीर भेटले ना, तर शरीर देत असताना माझ्या, हा जन्म देत असताना माझ्या भगवंताने प्रत्येकावर एक काम सुद्धा सोपवले. तू कामने जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. तू कामने जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची हे 3.5 हाताचं शरीर आम्हा तुम्हाला भगवंतानी दिलेलं आहे. पण शरीर देत असताना, हा जन्म देत असताना भगवंतानी प्रत्येकाला काम सुद्धा दिले माय. हे शरीर देत असताना उगीच दिलं नाही. जन्म भेटलाय ना, तर हा जन्म सार्थक लावा म्हणून भगवंताचा आदेश आहे. पण त्या आदेशाचं पालन कोणी केलेलं नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. मायांनो, हे 3.5 हाताचं शरीर भेटले ना, सार्थक कधी आहे? बंगला बांधल्यानंतर सार्थक आहे? जमिनी घेतल्यानंतर सार्थक आहे ह्या जन्माचं? अजिबात नाही. गाडी घेतल्यानंतर सार्थक आहे? नाही. या संसारामध्ये भरपूर कमावण्यामध्ये सार्थक आहे का? नाही ना. माहिती आहे विठ्ठलाची एक देखलिया, त्या विठ्ठलाची प्राप्ती करून घेण्यामध्ये आणि त्या विठ्ठलाला पाहण्यामध्ये या 3.5 हाताच्या जन्माचं सार्थक आहे. विठ्ठला. पण सध्या हल्ली माफी मागून बोलतो मायांनो, दादांनो, सध्या लोक आपलं सार्थक कशामध्ये आहे? विठ्ठलाला पाहण्यामध्ये, विठ्ठलाची प्राप्ती करून घेण्यामध्ये. याच्याकडे लोक पळना गेलेत. अरे जन्म भेटलाय ना, तर या 3.5 हाताच्या शरीराचा वापर दुसऱ्या ठिकाणी करायला लागले. देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, गोमाता कोया झाला फाटा बाजुकेचा, बाजुकेचा कोया झाला फाटा बाजुकेचा. देव दिला गेलं, भगवंतानी हा देह दिलाय भजनाकरिता, पण भजनाकरता लोकांनी वापर केला नाही. चुकीच्या ठिकाणी लोकांनी या देहाचा वापर करायला सुरुवात केली.
खरं पाहायला गेलं भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता आम्ही तरफड केली पाहिजे. अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आमच्या अंतकरणात चिकाटी लागली पाहिजे, आमच्या अंतकरणात धासत लागली पाहिजे. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी. अरे साधू संतांना विचारा, जन्माला आल्यापासून जाईपर्यंत अंतकरणात एकच धासत भेटल त्या लोकांना म्हणायचे, आम्हाला माझा देव भेटेल का, माझा देव भेटेल का. जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील. कारण साधू संतांनाच हे समजले कशासाठी या शरीराचा वापर करायचा. पण सध्या हल्ली लोक या शरीराचा वापर चुकीच्या ठिकाणी करायला लागलेत. औट हात कामान देह अल्लाने तुझे दिया. औट म्हणजे 3.5, अल्ला म्हणजे माझा देव. अरे 3.5 हाताचं शरीर माझ्या देवाने दिलं. औट हात कामान देह अल्लाने तुझे दिया. देवानं दिलं, पण या लोकांनी या शरीराचा वापर कशा करता केला. खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. ओ भज मन नारायण, 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 ओ भज मन नारायण. अरे 3.5 हाताचं शरीर माझ्या भगवंतानी तुम्हा आम्हाला दिलेलं आहे माय. पण या शरीराचा वापर देव प्राप्ती करता लोकांनी केला नाही. या शरीराचा वापर खाण्यामध्ये, पिण्यामध्ये आणि निवांत झोपण्यामध्ये लोकांनी वापर केला. महाराज वर्णन करतात मायांनो, खाणं पिणं निवांत गाडगुड झोपणं दारातल्या म्हशी सुद्धा करतात. म्हशी कळते का? 2 पायाच्या नव्ह 4 पायाच्या. महाराज वर्णन करतात, तुमची आमची जर ती अवस्था असेल तर दारातल्या म्हशीचा आणि घरातल्या माईचा म्हणाला मी, म्हशीचा म्हणणे काय बदल आहे यामध्ये. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, अरे 3.5 हाताचं शरीर भेटले ना, या शरीराचा वापर देव प्राप्ती करता केला पाहिजे. लोकांनी प्रश्न केला, ओ तू कब्बर आहे, तुम्ही म्हणता ह्या 3.5 हाताच्या शरीराचा वापर देवाला प्राप्त करून घेण्याकरता केला पाहिजे. या 3.5 हाताच्या शरीराचा वापर देवाच्या दर्शनाकरता केला पाहिजे. या 3.5 हाताच्या शरीरानं उठल्याबरोबर आंघोळ झाल्याबरोबर आईवडिलाचं दर्शन केलं पाहिजे. दर्शन झाल्याबरोबर चालत चालत या पायानं मंदिरापर्यंत गेलं पाहिजे. मंदिरामध्ये गेल्यानंतर हात जोडून या हातानं भगवंताच्या समोर उभं राहिलं पाहिजे. एवढंच नाही, या मुखानं रात्रंदिवस त्या विठ्ठलाचं गुणगान झालं पाहिजे. या कानानं त्या विठ्ठलाचं गुणगान, या डोळ्यानं, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे. दिले इंद्रिय हात पाय कान, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जन तुझं नारायण, जन तुझं
हाताचं शरीर माझ्या भगवंताने दिलं ना, कशा करता? दिले इंद्रिय हात पाय कान, शरीर दिलं, हात पाय दिले, डोळे दिलं, मुख दिलं, डोळे मुख बोलाया वचन, जेणेकरून असं वचन बोला या मुखानं की जेणेकरून त्या विश्वाच्या मालकाची सहज जाता जाता तुमची भेट होईल. तेने तू जोडाशी नारायण, ज्याच्यामुळं तुम्ही नारायणाला जाऊन चिटकचाल, जीव आणि शिव एक होईल, ही तुमच्या अंतःकरणामध्ये झालं पाहिजे. पण सध्या लोक देवाच्या मागं पळना गेलेत. लोकांनी प्रश्न केला, तो कोब्बार आहे, तुम्ही म्हणताय सगळं खरं आहे, हे शरीर हे संसाराकरता दिलं नाही, हे शरीर भजनाकरता दिलं, हे शरीर त्या देवाच्या प्राप्तीकरता दिलं. महाराज मान्य आहे, हे शरीर देवाच्या प्राप्तीकरता दिलं. तू कोब्बार आहे, तुम्ही म्हणता ना या शरीराचा वापर देव प्राप्तीकरता करायचा, आम्ही सुद्धा करू देव प्राप्तीकरता. पण तू कोब्बार आहे, या शरीराचा वापर देव प्राप्तीकरता करत असताना सहज सुलभ आणि संसार करत करत देव कसा भेटल, याचं उत्तर द्या. तू कोब्बार आहे अभंगाच्या पहिल्याच्या. नाम साराचे सारा, नाम साराचे सार हो, नाम साराचे सार, नाम साराचे लोकांनी तुकोबारांच्या समोर हात जोडले. ओ तुकोबार आहे, तुम्ही म्हणता ना या शरीराचा वापर देव प्राप्ती करता करायचा, तुम्ही म्हणता ना या शरीराचा वापर देवाच्या दर्शनाकरता त्या देवाची भेट घेण्याकरता करायचा. मान्य आहे तुकोबार आहे, आम्ही सुद्धा देवाच्या प्राप्तीकरता या शरीराचा वापर करू. पण महाराज हे शरीर नुसतं घेऊन गेल्यानंतर देव भेटणार नाही. हे शरीर जात असताना या शरीरानं संगत कोणाची करायची, मग देव भेटल. तुकोबार आहे म्हणले या कलियुगामध्ये सहजासहजी देव भेटणार आहे. तर तुम्हाला पाहिजे ना, तर एक काम करा, नामसाराची ही सार, सगळ्यात सोपं देव प्राप्तीचं साधन आहे भगवंताचं नाम घ्या. नाम ऐका मायानं बरं का. लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज ओ तुकोबार आहे, तुम्ही म्हणताय देव प्राप्ती करता नामचिंतन केलं की देव भेटतो, आणि या शरीराचा सार्थक कधी होणार आहे? देव भेटल्यानंतर. मग महाराज नामचिंतन केल्यानंतर देव भेटतो, पण महाराज दुसरं साधन सांगा की नामचिंतन पुन्हा बघू. दुसरं साधन, भरपूर साधन गीता सांगते ना, कृते ध्येयतम कृतयुगी शमदमादी साधन, त्रेतायुगी वेदिक्त यज्ञ, द्वापारयुगी आगणमुक्त पूजन तंत्र विधान, कलियुगी देव प्राप्ती करता एकच साधन नाही, असे अनेक साधन आहेत. देव बरेच साधन केल्यानंतर सुद्धा देव प्राप्त होऊ शकतो. पण सगळ्यात सोपन सुलभ
सहजासहजी देव भेटून देणारं साधन जर कोर असेल तर बसल्या ठिकाणी ठाईचं बैसोनी कराई चित्त. बसल्या ठिकाणी देव तुम्हाला प्राप्त होतो. मुखामध्ये देवाचं नाम घ्या. नाम साराचे ही सार. लोकांनी प्रश्न केला दुसरं साधन आहे. आम्हा तुम्हाला जशी चिकाटी लागली देव भेटण्याकरता तसं कृतयुगामध्ये सुद्धा चिकाटी लागली होती. कृतयुग म्हणता सत्ययुग म्हणा. म्हणजे त्रेतायुग म्हणजे प्रभू रामचंद्राचा काळ आणि त्या प्रभू रामचंद्राच्या काळाच्या अगोदरचा काळ म्हणजे कृतयुग. आता ऐका वाजू नका. कृतयुगामध्ये देव प्राप्ती करता लोक काय करायचे? शमदमादी साधन करायचे. जंगलामध्ये जावं, घोर साधना करावी, 10-10, 20-20 वर्ष घरादाराचा लेकरा बाळाचा त्याग करावा आणि जंगलामध्ये जायचं मग देव प्राप्त व्हायचं. आता मला खरं सांगा 10-10, 20-20 वर्ष जंगलामध्ये जायला आम्हाला वेळ आहे होय पिटी मास्तर? हां अहो 2 तासाच्या कीर्तनाला यायचं म्हणलं की विचारून यावं लागले. हुई ग कानेगावचा महाराज आला आणि त्याचं कीर्तन चांगलं असतंय जाऊ का? हो का? 2 तासाच्या कीर्तनाला विचारून यावं लागते जाऊ का? तिने जर म्हणली माय त्याचं बऱ्याच पत्रिकेवर नाव ऐकलंय सुंदर कीर्तन असतंय वाटतं चला तुम्ही तुमच्या मागं मागं मी सुद्धा येते म्हणलं की नटून थटून यायचं. आणि तिनं जर म्हणली कशाला उगाच आबाळ आले गप झोप म्हणलं की निवांत नंद्या पालता पडतोय घरात. अरे 2 तासाच्या कीर्तनाला सुद्धा घराची परवानगी घेऊन यावं लागले. कृतयुगामध्ये देव प्राप्त व्हायचा 10-10, 20-20 वर्ष 15-15 वर्ष जंगलामध्ये गेलं की मग देव प्राप्त व्हायचा. आता एवढे दिवस लोक आम्हाला सोडतील घरातले? शक्य नाही महाराज ते साधन. दुसरं सांगा. कृतयुग सोडलं. त्रेतायुगातलं घ्या. प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये सुद्धा देव भेटायचा. कशानं भेटायचा? त्रेतायुगी वेदुक्त यज्ञ. यज्ञ केल्यानंतर देव भेटायचा. काय केल्यानंतर माय? यज्ञ. आता इथं ब्राह्मण भरपूर आहेत बरं का. यज्ञ करता मुख्यतः सर्वात जास्त महत्वाची आहुती कशाची आहे? हा वैभव महाराज कुठे आहेत? तूप. आता ऐका बरं का. यज्ञ करता काय लागतंय? तूप लागतंय. पण शास्त्र सांगतं तूप चमच्याभर जमणार नाही. देवप्राप्ती करता यज्ञ करायचा आहे. पण शास्त्र सांगतं हत्तीच्या सोंड इतकी जाड धार तुपाची त्या यज्ञकुंडात धरावी लागायची. किती मावशी? हत्तीच्या सोंड इतकी जाड धार. मग ते यज्ञ 1 महिना चालेल, 6 महिने चालेल, वर्ष चालायचे यज्ञ. आता हत्तीच्या सोंड इतकी जाड धार तुपाची यज्ञकुंडात धरायला एवढं कलियुगात तूप आणणं शक्य? अजिबात नाही. चोपदार एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं आणि घरामध्ये जेवायला वाढलं होतं आम्हाला. घरमालक बसलेले आहेत. मालकीन वाढायला लागले. ताटाला खीर होती आणि मग मालकानं म्हणायला सुरुवात केली हुई गा खीर लयच भारी आहे बघ पण या खिरीवर दूध असल्यानंतर लयच भारी लागल. बिचारीच्या मनात नव्हतं द्यायचं पण महाराज पुढे बसल्यामुळं कसं तर तांब्यावर दूध आणले. महाराजाच्याही खिरीवर दूध वतली, नवऱ्याच्याही खिरीवर आणि रागानं नवऱ्याकडे बघून मध्ये गेली. माझ्या लक्षात आलं हिच्या मनात नव्हतं द्यायचं. यानं गप्प बसावं का? होय गा पहिलंच खीर भारी होती पण खिरीवर दूध दिल्यानंतर अति सुंदर लागाली. पण याच खिरीवर तूप राहिलं की लयच भारी लागल. तूप म्हणलं की तिनं मधूनच म्हणली चुप. कारण कलियुगात खिरीवर वाढायला तूप नाही. हत्तीच्या सोंड इतकी जाड धार यज्ञकुंडात धरायला तूप आहे का माय कुणाजवळ? नाही. म्हणून ते सुद्धा साधन आमच्याच्यानं करणं शक्य नाही. त्रेतायुगातलं कृतयुगातलं शक्य नाही. त्रेतायुगातलं शक्य नाही. तर द्वापार युगी आगणमुक्त पूजन. द्वापार युगामध्ये भगवंताची 3-3, 4-4 तास सेवा करायची, पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर देव भेटायचा. मला खरंच सांगा पूजा करायला सुद्धा 2-2, 3-3 तास आम्हाला टाइम नाही महाराज. पूजा करायला टाइम नाही, जंगलात जायला टाइम नाही, यज्ञ करायला तूप नाही. सोपं सुलभ साधन सांगा. सहज जाता जाता देव भेटल. सहज जाता जाता संसार करता करता लेकरा बाळावत राहत प्रपंच करत 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 देव कसा भेटल? तू खूप बरं आहे म्हणले त्याला एकच साधन आहे. नामसाराचे ही सार. सगळ्यात सोपं सुलभ साधन आहे. बाकीचे साधन घेऊ नका कारण बाकीच्या साधनामध्ये भरपूर त्रास आहे, खटाटोप आहेत. ते साधन तुमच्याच्यानं करणं शक्य नाही. तेने नारायण देईल भेट तेने नारायण देईल कलयुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल तेने नारायण देईल भेट
म्हणतात मायांनो वनात जायची गरज नाही, हवन विधी करायची गरज नाही. बसल्या ठिकाणी नारायण तुम्हाला भेटल, पण बसल्या ठिकाणी त्या नारायणाचं चिंतन करा. कलयुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे नामचिंतन, कीर्तन म्हणजे स्मरण. त्या भगवंताचं स्मरण करा, नामचिंतन करा, सहज तुम्हाला देव भेटल. तुम्ही म्हणत असाल महाराज कृतयुगातल्या लोकाला जंगलात गेल्यानंतर देव भेटायचा, त्रेतायुगातल्या लोकाला यज्ञ केल्यानंतर, आणि आम्हाला सहजासहजी देव भेटायलाय. हो, कारण ते नामचिंतन काय सामान्य लोकांना काढलेलं नाही. ते नामचिंतन साधन कोण काढलंय? संत एकांती बैस, संत एकांती बैस, संत एकांती बैस, संत एकांती बैस. सर्व ही सिद्धांत शोधी, सर्व ही सिद्धांत शोधी, सर्व ही सिद्धांत शोधी, सर्व ही सिद्धांत शोधी. ज्ञान दृष्टी अवलोकी, ज्ञान दृष्टी अवलोकी, ज्ञान दृष्टी अवलोकने, ज्ञान दृष्टी अवलोकने. सारांश काढिले निवडोनी. कृतयुगामध्ये जंगलात गेल्यावर देव भेटायचा, त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्यानंतर एवढं भांडवल, एवढा वेळ आम्हाला नाही. सुलभ सोपं साधन संतांनी ते साधन काढले, ते देवाचं नाम. मी माझ्या मनाचं बोलत नाही. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले. संत एकत्र बसलेले आहेत, सगळे सिद्धांत चाललेले आहेत. ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानाचा दृष्टीचा वापर केला आणि सारांश काढिले निवडोनी. या लोकांच्या उद्धाराकरिता एकमेव सारांश आहे काय? ते एक श्रीहरीचे नाम. म्हणून मायानो देवाचं नाम घ्या, 100% देव तुम्हाला भेटणार आहे. विठ्ठल म्हणून तुकोबराय म्हणतात नाम साराचेही सार. सगळ्याचं सार जर काय असेल तर देवाचं नाम आहे. ऐका आता पहिल्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मायानो कुठं जायची गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळाची वेळाची कशाचीच गरज नाही. माझ्या नामाला बसल्या ठिकाणी देवाचं नाम घ्या, देव भेटल. पहिला फायदा बरं का. आता ऐका, देवाचं नाम चिंतन केल्यानंतर देव भेटतो, पहिला फायदा. पण आजच्या अभंगामध्ये पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात शरणांगत यम किंकर. अरे देवाचं नाम घेतल्यावर देव तर भेटलच, पण देवाचं नाम चिंतन केल्यानंतर आजपर्यंत जो काळ कधीच कोणाला सोडला नाही. येथे उरो नाही आले अवतार. मी माझ्या मनाचं बोलत नाही, आता भागवत तुम्ही ऐकायला लागलात. काळ कधीच कोणाला सोडत नाही मायांनो. घरामध्ये एखाद्याची आई निघून गेली असेल, घरामध्ये एखाद्याचे वडील निघून गेले असतील, घरामध्ये एखाद्याचा भाऊ निघून गेले असतील, पोटची लेकरं गेली असतील, मायानो तर रडायचं नाही. खरं सांगू, त्यांच्या फोटोकडे पाहतो ना आम्ही हंबरडा फोडून रडतो. अजमेला पंजा मेला पाप मसना गेला.
अरे आजा गेला म्हणून त्या फोटोकडे तुम्ही रडत बसू नका. उद्या बापाची पाळी आहे, बाप जाऊ द्या. देखत देखत ना तो तोही तैसा झाला. अरे देखत देखत ना तू तोही तैसा झाला. अरे आजा मेला, पंजा मेला, आपण मेलो, नवल करू नका. पुढच्या पिढीला नातू पंतूला सुद्धा तिथंच जावं लागणार आहे. अर्थ एकच आहे, मरण कधीच कोणाच्या बापाला चुकलेलं नाही. एका ठिकाणी माऊली सुंदर वर्णन करतात. ज्या वेळेस भगवान कृष्णाने अर्जुनाला शब्द वापरा, ए धनंजया, हे अर्जुना, मारून टाक यांना. कुणाला? कौरवाला. अर्जुनाने हात जोडला, ए देवा, अरे तू ज्यांना मार म्हणतोस ही माझी चुलत भाऊ आहेत, कसं मारू देवा, मी मारणार नाही. कृष्णाने सांगितलं तू मारणार नाही तर घेतो बघ चक्र. आणि मग अर्जुन गालातल्या गालात हसला आणि म्हणायला लागला, ए देवा, आणि तू म्हणतोयस मारून टाक, तू म्हणतोयस मरण हे सगळ्याला आहे. अरे देवा, मरण हे मला आहे का? कृष्णाने सांगितलं तुला सुद्धा मरावं लागणार आहे. आणि मग अर्जुनाने प्रश्न केला, देवा, तू म्हणतोयस मरण सगळ्याला आहे, मला सुद्धा आहे. देवा, तू बोलायला लागलास तुला मरण आहे का? ऐका बरं का, देवाला मरण आहे का म्हटल्यानंतर भगवान कृष्ण गालातल्या गालात हसले आणि सांगायले, मी विश्वाचा जनिता जरी असलो, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही. काही नसताना मी निर्माण केले, पण या सृष्टीला नियम सुद्धा मी टाकून दिलेला आहे, मला सुद्धा मरावं लागणार आहे. देहाची गावालिया जन्मा मृत्यूच्या सोहळीया, ना म्हणून धनंजया जिया परी. ए धनंजया, हे अर्जुना, या देहाच्या गावाला आलेल्या प्रत्येक जीवाला जावंच लागणार आहे. इथं नाही म्हणून चालत नाही, मला सुद्धा मरावं लागणार आहे. हे भगवान कृष्णाचं वचन आहे. म्हणून तर भागवत सांगतं बघा, एका पारद्याच्या हातातून बाण सुटलेला आहे, साई 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 करत गेलेला आहे, आणि त्याच भगवान कृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला लागला. परिणाम कृष्णाला सुद्धा मरावं लागलं. पण आजच्या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे मरण देवाला चुकलं नाही ते मरण नामचिंतन करणाऱ्या नामधारकाला चुकणार आहे. विठ्ठला लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज तुम्ही म्हणता आजच्या अभंगामध्ये नाम घ्या, नाम घेतल्यावर पहिला फायदा देव भेटतो, आणि नाम घेतल्यानंतर दुसरा फायदा, न्यायला आलेला काळ महागारी जातो. शरणांगत यम किंकर. अरे महागारी जातो नवल नाही, जर काळानं तुमच्या घरावर उडी मारली, तुमच्या घराण्यामधल्या एखाद्याला न्यायला जर काळ दारामध्ये आला आणि तुमच्या घरातून जर नामचिंतन बाहेर पडत असेल तर न्यायला येणारा काळ पळायला लागतो. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, पळ सुटला कळी काळा बापुडिया माझ्या मनाचं बोलत नाही. अरे ज्याच्या घरामधून नामचिंतन बाहेर पडत असेल, न्यायला आलेला काळा आहे, पण नामचिंतन बाहेर पडल्याबरोबर त्या नामचिंतनाकडे पाहत पाहत ते स्वर कानामध्ये पडल्याबरोबर दड 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 दुड 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 पळ सुटला, न्यायला आलेला काळ माघारी पळायला. कळी काळा बापुडिया रे, पण कधी शिवनाम शीतळ मुखी शिविवा कापडिया रे. ज्यांच्या मुखातून देवाचं नाम बाहेर पडतं ना, त्याला पाहिल्याबरोबर काळ माघारी जातो. ऐका आता, लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज काही पण बोलू नका, जो काळ देवाला सोडला नाही तोच काळ देवाचं नाम चिंतन घेणाऱ्या ह्या सर्वसामान्य लोकाला पहिल्यावर माघारी जातो का? जातो. उदाहरण आमच्या जवळच आहे, बार्शीच्या जवळ धामणगाव. आता ऐका बरं का, शरणांगत यम किंकर, मला पहिलं चरण सोडवायचं आहे. नामचिंतन करणाऱ्या नामधारकाला पाहिल्यानंतर काळ माघारी जातो, मला पहिलं चरण सोडवायचं आहे. बार्शीच्या जवळ धामणगाव, आणि धामणगावामध्ये वैकुंठवासी गुरुवर्य 350 वर्षाच्या पाठीमागं
जगद्गुरु तुकोबाराय असतील, माझे छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्या काळामध्ये वैकुंठवासी गुरुवारी मानकोजी महाराज बोधले होऊन गेले. फार सुंदर दृष्टांत आहे. आणि मानकोजी बाबांचं कीर्तन प्रति एकादशीला धामणगावामध्ये असायचं. ऐका बरं का माय. आणि त्या कीर्तनाचा आनंद घेण्याकरिता जेवढे काही खेडेगाव आहेत ना, मार्डी असेल, तुळजापूर असेल, बार्शी असेल, सावरगाव असेल, काटी असेल, वडगाव असेल, राळेरास असेल, प्रत्येक गावातून भजनी मंडळ त्या बाबाच्या कीर्तनाचा आनंद घेण्याकरता तिथे यायचे. जुना काळ आहे. आणि जुन्या काळामध्ये कसले रस्ते होते हो? अहो जुन्या काळामध्ये रस्ते जाऊ द्या, जुन्या काळामध्ये महाराजजी नारळ पाकिट ही सुद्धा नव्हतं म्हण. इथं जुने भजनी मंडळ आहेत बघा. जुन्या काळामध्ये कीर्तनाला जर जायचं म्हटलं की आपली आपली पिटी कुठं बाबा खांद्यावर, कीर्तनाला पलीकडल्या गावला जायचं म्हणलं की टाळ खांद्यावर, पायी रस्ता असायचा हो. कसल्या गाड्या, कसलं काय पाकिट नसायचं. जुन्या काळातले महाराज लोक नुसतं खिरीवर कीर्तन केले. कशावर? तिथं गेलं कीर्तन झालं की पाकिट नसायचं, नारळ नसायचं, खीर खायला भेटायची खीर, आणि नुसतं खिरीवर कीर्तन केले. तुम्ही माझ्याकडे बघू नका, आजचं कीर्तन खिरीवर आहे काही. ते जुन्या काळातलं सांगायला. अरे लखलखत्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये मानकोजी बाबा बोधलेंचं कीर्तन ऐकण्याकरता प्रत्येक गावातून भजनी मंडळ, श्रोते वर्ग, भाविक लोक निघालेले आहेत. मार्डीवरून भजनी मंडळ निघाले, सावरगावून भजनी मंडळ निघालेलं आहे, तुळजापूरहून भजनी मंडळ निघालेलं आहे, काटीहून भजनी मंडळ निघालं. या न्यायाप्रमाणे राळेरासवरून भजनी मंडळ निघालं. ऐका ना. आणि त्या राळेरासमध्ये अनेक भजनी होते. बाबांच्या कीर्तनाची आवड प्रत्येकाला लागलेली होती. आणि प्रति एकादशीचं कीर्तन ऐकण्याकरता प्रत्येक गावातून लोक यायचे. आणि राळेरासमधून सुद्धा भजनी मंडळ निघालेलं आहे. पायी रस्ता, पांढरे शुभ्र कपडे घातलेले, धोतर घातलेल्या अंगावर भजनी मंडळांनी टोपी घातलेली आहे. आणि एका मागे एक, एका मागे एक, एका मागे एक निघालेले आहेत. आता ऐका, राळेरास ते धामणगाव किती किलोमीटरचं अंतर आहे? एक 9-10 किलोमीटरचं अंतर असेल किंवा कमी जास्त असेल. घडला असं, राळेरासवरून भजनी मंडळ निघालेलं आहे बाबाच्या कीर्तनाला, मानकोजी बाबा बोधलेंच्या कीर्तनाला. 1-2 किलोमीटरचं अंतर पास केलेलं आहे भजनी मंडळाने. लखलखत्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये भजनी मंडळ निघाले, एका मागे एक, एका मागे एक, एका मागे एक, पायी रस्ता आहे. पण घडला असं, त्या भजनी मंडळामध्ये रखमाजी पाटील नावाचा एक भजनी होता. 1-2 किलोमीटरचं अंतर पास केलेलं आहे मायांनो. आणि घडला असं, त्या रखमाजी पाटलाच्या पायाला सर्पानं दंश केलेला आहे. आता ऐका, अंधार असल्यामुळे त्याच्या लक्षात आलं नाही सापच आहे म्हणून. काहीतरी चावला असेल किंवा काहीतरी टोचला असेल म्हणून त्याने तिथंच पाय झिंजाडला आणि पुढे निघाले. पण ते विष आहे. कोणी जरी असलं तर विष आपला परिणाम दाखवणार आहे. पायाला टोचल्याबरोबर त्यांनी पाय झिंजाडलेला आहे. तसंच त्या भजनी मंडळासोबत काही पावलं चाललेली आहेत. पण घडला असं माय, अंगामध्ये विष भिनलेला आहे. आणि रखमाजी पाटील धाडकनी जमिनीवर कोसळलेले आहेत. कोसळलेल्या रखमाजीला या बाकीच्या लोकांनी बघितलं. अरे काय झालं, काय झालं पाटलाला, काय झालं पाटलाला? चर्चा चालू झाली. एक जणानं नाकाला हात लावला तर श्वास बंद आहे. छातीला हात लावला, ठोके बंद आहेत. हात हातामध्ये घेतला, थंडगार शरीर लागाले. तोंडाला पांढरा थुका आलेला आहे. लक्षात आलं, अरे रे 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 रे, जो पाटील आपल्यासोबत आलता त्या पाटलाच्या पायाला सर्पानं चावलंय. लक्षात आलं. आणि एकूण एकामध्ये चर्चा चालू झाली. किलबिल 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 वातावरण झालेलं आहे. चर्चा चालू झाली. अरे काय करावं आता, आत्ताच आणलं आपण आणि याला घरी महागारी घेऊन जावं तर घरचे लोक म्हणतील तुम्ही नेलं, तुम्हीच मारून आणलं, काय करावं? त्यामध्ये एक 2 हुशार होता. तो म्हणला, एक गप्प बसा, पाटील मेला हे फक्त आपल्यालाच माहित आहे, गावातल्या पण लोकांना माहित नाही आणि धामणगावच्या पण लोकांना माहित नाही. एक काम करू, या पाटलाला उचलू आणि ज्यांचं कीर्तन चालू आहे त्यांच्या कीर्तनात नेऊन बसू. उद्या जर काय वाईट बरं झालं तर कीर्तनकारावर लुटू. कधी लोक कीर्तनकारावर काय काय लुटतील काय सांगता येत नाही. तोंडाला पांढरा आलेला थुका पुसलेला आहे आणि त्या रखमाजी पाटलाला उचललेला आहे. आणि ज्या ठिकाणी बोधले बाबांचं कीर्तन चालू आहे, गच्च दरबार भरलेला, एकीकडे महिला आहेत एकीकडे पुरुष आहेत. पिळदार मिशा, रुबाबदार चेहरा,
आणि त्या कीर्तनामध्ये एकीकडे महिला बसलेत, एकीकडे गच्च पुरुष बसलेले आहेत. त्या पुरुषाच्या पाठीमागे एक खांब होता. त्या खांबाला टेका देऊन त्या रखमाजी पाटलाला आणून याने बसवलेला आहे. आणि बाकीची भजनी मंडळ कडनी बसलेली आहेत. मानकोजी बाबांनी गजर करावा. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की भगवंताचा जयघोष केला मानकोजी बाबांनी. सर्व भजनानंद झालेले आहेत. मानकोजी बाबांनी सांगितलं टाळी वाजवा. टाळी लोक वाजवायला लागली. विठ्ठला विठ्ठला भजन करा, विठ्ठल विठ्ठल भजन करायले. सगळे भजनानंद झाले एकटा सोडून. कोण? पाटील. पाटील सोडून सगळे भजन करायले, एकटा पाटील सोडून. शांत प्रेत पडलेला आहे. आणि मग त्याच भजनीपैकी एक जण उठला. ओ महाराज, मगापासून तुम्ही म्हणता टाळी वाजवा. ओ महाराज, मगापासून तुम्ही म्हणता विठ्ठल विठ्ठल भजन करा. मगापासून तुम्ही म्हणता पुंडलिक वरदे हरीचा गजर करा. अहो आम्ही सगळेच भजन करायला लागलोय. हा एकटाच गप बसलाय. आणि आतापर्यंत बरा होता. तुमच्याच कीर्तनात आल्यावर काय झाले की बाबा तुमच्या तुम्ही बघून घ्या. लोटलं महाराजावर. पर ते संत आहेत. न सांगता तुम्हा कळो येते. साधू संतांना देवाला सांगायची गरज नसते. ते आपल्या आपण त्यांना कळत असतं. मानकोजी बाबांनी कीर्तन सोडावा. आणि ज्या ठिकाणी त्या रखमाजी पाटलाला बसवलेला आहे त्या रखमाजी पाटलाच्या जवळ माझे बाबा गेलेले आहेत. ए बाबा, हा काय म्हणतोय? सगळे भजन करायले, तुला काय झालं गप्प बसायला? अरे भगवंताचा दरबार आहे. मन विठ्ठला विठ्ठला, तरी सुद्धा प्रेत शांत आहे. अरे टाळी वाजव, तरी सुद्धा प्रेत शांतच आहे. अरे गजर कर, तरी सुद्धा प्रेत शांतच आहे. आणि मग तो म्हणायला लागला, म्हणलो का महाराज, मगापासून आम्ही सगळे भजन करावलं, हाच गप्प बसला, आता तुमच्या तुम्ही उरकून घ्या. आणि मग मानकोजी बाबांनी आपला उजवा हात काढला आणि त्या मेलेल्या रखमाजी पाटलाच्या मस्तकावर ठेवला. अरे मायानो, बघता काय, जसा मस्तकावर बाबाचा हात पडला तसा मेलेल्या रखमाजी उठून उभा राहिला आणि भगवंताचा जयघोष करायला लागला. याला म्हणायचं शरणांगत. देवाचं नामचिंतन केल्यानंतर देव तर भेटलच. देवाचं नामचिंतन केल्यानंतर सुख तर भेटलच. पण देवाचं नामचिंतन केल्यानंतर जो काळ देवाला सुटला नाही तोच काळ तुमच्याजवळ हात जोडून उभा राहणार आहे. शरणांगत यम किंकर. काळ सुद्धा तुम्हाला शरण येणार आहे, पण मुखात देवाचं नाम असलं पाहिजे. लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज, तुम्ही म्हणताय देवाचं नामचिंतन केल्यानंतर देव भेटतो, पहिला फायदा. तुम्ही म्हणताय देवाचं नामचिंतन केल्यानंतर सुख भेटतं, दुसरा फायदा. तुम्ही म्हणताय देवाचं नामचिंतन केल्यानंतर न्यायला आलेला काळ महागारी फिरतो, तिसरा फायदा. खरंच महाराज, तुमच्या देवाचं नाम उत्तम आहे. महाराज म्हणले, उत्तम नाही, उत्तमातलं उत्तम.
लोकांनी प्रश्न केला, खरंच तुकोबर आहे. तुम्ही म्हणताय देवाचं नाम घेतल्यावर देव भेटतो, पहिला फायदा. तुम्ही म्हणताय देवाचं नाम घेतल्यावर सुख भेटतं, दुसरा फायदा. तुम्ही म्हणताय देवाचं नाम घेतल्यानंतर न्यायला आलेला काळ माघारी जातो, पहिल्या चरणामध्ये तुम्ही दाखवून दिले, तिन्ही फायदे कळाले. खरंच किंवा तुकोबर आहे, तुमच्या देवाचं नाम उत्तम आहे. तुकोबर आहे म्हणले याला उत्तम म्हणायचं नाही, उत्तमातलं उत्तम म्हणायचं. उत्तमा उत्तम. आणि मग काय करा, उत्तम आहे ते देवाचं नाम म्हणून नुसतं बघत बसू नका. या वाचनाखंड त्या पुरुषोत्तमाचं, या वाचनाखंड त्या देवाचं नाम घेत चला. वाचे बोला पुरुषोत्तम. लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज ओ तुकोबर आहे, तुम्ही म्हणताय खरं देवाचं नाम घेतल्यावर देव भेटतो, तुम्ही म्हणताय देवाचं नाम घेतल्यावर सुख भेटतं, तुम्ही म्हणताय देवाचं नाम घेतल्यावर न्यायला आलेला काळ माघारी जातो, पण तुकोबर आहे देवाचं नाम घ्यायला टाइमच नाही. मावशी जागे आहे का? झोपल्या का काय? अगं माई जागे आहेत की. हा. काही लोकांनी प्रश्न केला, तुकोबर आहे तुम्ही म्हणताय सगळं खरं आहे व देवाचं नाम सार आहे, साराचं सार आहे, देवाचं नाम घेतल्यावर जीवनामधले सगळ्या गोष्टी शक्य होतात, खरं आहे, पण देवाचं नाम घ्यायला टाइम नाही. तुकोबर आहे म्हणले देवाचं नाव घ्यायला टाइम नाही ना, एक काम करा, लेकरा बाळाचं नाव घ्या. काय कोणी म्हणाल हो महाराज देवाचं नाम घेतल्यावर सुख भेटतं, देवाचं नाम घेतल्यावर काळ माघारी जातो, लेकराचं नाम घेतल्यावर जातो का? जातो, पण लेकराची नावं तसली असली पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, अरे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला अजामेळा, देवाचं नाव घ्यायला टाइम नाही ना, एक काम करा, पोटातून आलेल्या लेकराची नावं घ्या, पण लेकराची नावं सुंदर असली पाहिजे. अरे अजामेळा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला, पण एका वेश्येच्या संगतीमध्ये लागला, ज्ञान विसरला, साधना विसरली, पाप वाढलेलं आहे मुलकाचं, आणि वेश्येच्या संगतीमध्ये वाईट कृत्य करायला लागला, आणि त्या वेश्येपासूनच भरपूर मुलं झालेली आहेत, आणि शेवटच्या पोराचं नाव ठेवलंय त्यानं नारायण. काय नाव ठेवलंय? नारायण. आणि मरायच्या टायमाला प्राण जातेवेळी म्हणे नारायण. मरायच्या टायमाला आजपर्यंत देवाचं नाव घेतलं नाही त्यानं. अजामेळा अंतमरणाशी आला, तोवरी स्मरला नाही तुझा, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी मी म्हण पाठविले. ए देवा, अरे त्या अजामेळानं मरेपर्यंत तुझं स्मरण केलं नाही, मरेपर्यंत तुझं नाम घेतलं नाही, आणि प्राण जायच्या वेळेस एकदा नारायणा म्हटला. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, जय हो, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण, नारायण, नाम तुझे रे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण, नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. फोडी पाशा नाला पाना, फोडी पाशा नाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. खरं सांगू माय, त्यानं मरायच्या टायमाला नारायणा म्हटला, आणि मरेपर्यंत नाव घेतलं नाही. नारायणा मरायच्या टायमाला म्हणला, देवानं वैकुंठातून विमान घेऊन आला, आणि त्या आजामेळाला डायरेक्ट वैकुंठात जागा दिली. ज्यांनी रात्रंदिवस भजन काकडा हरिपाठ केलाय त्या लोकाला वैकुंठात जागा, पण यानं आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, मरायच्या टायमाला घेतला आणि त्याला वैकुंठात जागा. पण ते नाव देवासाठी घेतला नव्हता. मला मुद्द्यावर यायचं बरं का, बेस कमी करायचा. नारायणा किंचाळी फुलली मायानं, पण ते नारायणा नाव देवाचं घेतलं नव्हता. कोणाचं घेतलं होतं? अय मंगल मावशी आले का? कोणाचं नाव होतं ते? मुलाचं नाव घेतलं होतं. मला प्रत्येकाला विनंती एवढीच आहे,
अरे लेकराचं नाव घेतल्यानंतर देव भेटत असेल, लेकराचं नाव घेतल्यानंतर देव वैकुंठात जागा देत असेल, तर आम्ही सुद्धा लेकरा बाळाची नावं तसली ठेवले पाहिजे. जुन्या काळ फार सुंदर होता महाराज. जुन्या काळामध्ये तुमच्याकडे नाव कोण ठेवते? आहेत का इथं आत्या? मग गप्प का बसाला, बोला. नाव कोण ठेवताय? आत्या. पण बघा ना, जुन्या काळातली आत्या किती हुशार होती हो. ती आत्या म्हणायची माझ्या मायबापाला तर नादच नाही भजनाचा, कधी देवात मुखात देवाचं नाव चिंतन नाही, माझ्या भावाला सुद्धा नाद नाही. आता लगीन झालं, भाऊजाई घरात आली, तिला सुद्धा भजनाचा नाद नाही, देवाधर्माचा नाद नाही. आता या घराचा उद्धार कसं होणार? देवाचं नाम तर तोंडात आल्याशिवाय उद्धार होणार नाही. माता यांचा उद्धार कसं? मग ती आत्या हुशार होती बघा. ती आत्या म्हणायची, हा म्हणायची, यांनी देवाचं नाव नाका घेणायत, पण यांना लेकरू झालं की मी नावच त्या लेकराचं देवाचं ठेवते. आणि ती जुन्या काळातली आत्या नाव ठेवत होती बघा देवाधर्माची. केशवा, माधवा, गोविंदा, गोपाळा, कृष्ण, विष्णू, हरी, मधुसूदन, मुरारी, अच्युता, वामना, दशरथ, नंदना, नागनाथ, महादेव, पांडुरंग, जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, बहिणाबाई, द्वारकाबाई, मथुराबाई, ही जुन्या काळातली आत्या नाव ठेवत होती. आताची आत्या पियुष, काय नाव ठेवाले? पियुष. पियुष. त्या पियुषला बघून आमचं गाव होईल बेहुश. काय नाव? अरे कमीत कमी आत्यांना विचार केला पाहिजे. नाही देवाधर्माचं नाव, पण लेकरा बाळाची नावं देवाधर्माची ठेवल्यानंतर आपल्या कुळाचा उद्धार होईल. पण आत्ताची आत्या, मध्ये एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, आणि कीर्तनाला गेल्यानंतर पुरुष दर्शन करून गेलेले आहेत, महिला रांगेमध्ये लागले दर्शनाला, आणि दर्शन करून एक महिला पुढे गेली, आणि पुढे जाऊन पाठीमागटून म्हटली, पाठीमागं फिरून म्हणाली, ए श्लेष्मा. श्लेष्मा काय? श्लेष्मा. मी म्हणलं मावशी हे श्लेष्मा काय? तिनं म्हणली, माय महाराज माझ्या लेकीचं नाव आहे. लेकीचं इकडे या बाजूला. मावशी हे श्लेष्मा शब्द कुठं ऐकला? तिनं सांगितली टीव्हीत ऐकला, आणि लय शब्द मला आवडला म्हणून माझ्या लेकीचं नाव ठेवले श्लेष्मा. अहो शब्द आवडू द्या, कमीत कमी त्या श्लेष्माचा अर्थ तर काढा. माहित आहे का तुम्हाला श्लेष्मा म्हणजे काय? काय का असं नाम आहे महाराज, मला लय आवडला श्लेष्मा शब्द, लय आवडला म्हणून माझ्या लेकीचं नाव. मी म्हणलं मावशी श्लेष्मा या शब्दाचा अर्थ आहे नाकातला मेकुड. मी माझ्या मनाचं बोलत नाही, महाराज जे आहे तिथं अभ्यासातला शब्द आहे. श्लेष्मा शब्दाचा अर्थ आहे नाकातला शेंबूड. आणि तुम्ही जर लेकरा बाळाची नावं असली ठेवत असाल तर लेकराचा तर उद्धार जाऊ द्या, नाम त्या लेकराचं नाव घेणाऱ्याचा उद्धार जाऊ द्या, नरकात जायची पाळी आहे. आता मध्ये एक माफी मागून बोलतो बरं का, मध्ये एक नाव निघालतं बघा, इथं असेल बरं का मंडपात, साक्षी आहे का? आहे का साक्षी इथं? आता ऐका बरं का, माफी मागून बोलतो. ही साक्षी शब्द स्त्रीलिंग नाही, तो पुल्लिंग शब्द आहे. आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या मुखातले शब्द आहेत. जुन्या काळामध्ये काय व्हायचं, भांडणं झाली ते मिटवण्याकरिता वट्ट्यावर बसलेली जी होते ना मंडळी, ते म्हणायचे कोण केलं, इकडे आणत आला, आणि मग तो हात जोडायचा, नाही हो मी केलं नाही, हो माझ्याकडून चुकून झालं, नाही हो मी केलंच नाही. आणि मग ती मंडळी म्हणायची तू केलं नाही तर तुला काय सबूत आहे, साक्षी आहे, साक्षी आहे का तुला, काय काय आहे का साक्ष? त्या साक्षीला आत्ताच्या आत्तीनं साक्षी करून टाकली. काय बोलायचं, कसं उद्धार होणार आहे? आता मध्ये एक नाव निघालतं बघा, तुमच्याकडे आहे का नाही की पप्पी आहे का? जोरात टाळी वाजवा एकदा. माफी मागून बोलतो, अरे तशी नाव असल्यानंतर कसा आमचा उद्धार होईल? देवाधर्माची नावं ठेवल्यानंतर आमचा तुमचा उद्धार होणार आहे. नाही देवाचं नाव घ्या, पण ते तोंडात आल्यानंतर देव म्हणतो नाही माझं जरी घेतला तर माझंच नाव आहे का नाही, मी उद्धार करणार आणि वैकुंठात जागा देईल. मध्ये ते आमच्याकडं नाव आहे बरं का, तुमच्या इकडलं नाही, मी आमच्याकडलं सांगतो, पप्पी. आणि ती पप्पी नावाने एवढा गोंधळ उठवला होता. एका ठिकाणी आजीबाई निघाली बाजारला, ऐका बरं का, फार सुंदर आहे. बाजारला निघाले, इष्टी निघाली, आणि आजीनं नातीला घेतलं सोबत. त्या नातीचं नाव
सोबदार सोबदारला आजालाय पप्पी म्हणाला. पप्पी हा नातीला घेतली, हातामध्ये पिशव्या आहेत, एका हातामध्ये नातीला धरली पप्पीला आणि इष्टीमध्ये प्रवेश केला. बाजाराच्या ठिकाणी गेली, सुंदर असा बाजार घेतलेला आहे त्या आजीनं. दोन्ही हातामध्ये 2 पिशव्या घेतलेल्या आहेत, पिशव्या गच्च भरलेल्या आहेत आणि ती नात माग 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 आजीच्या येऊ लागली. दिवस मावळलेला आहे आणि गावाकडे जायला एकच इष्टी राहिली आहे. परिणाम आजीच्या लक्षात आला, एकच इष्टी जर हुकली तर मुक्काम इथंच पडक करावं लागेल. आणि मग आजीनं त्या घाई गडबडीमध्ये दोन्ही हातात पिशव्या घेतलेल्या आहे, धक्काबुक्कीमध्ये आजीनं पहिला पाऊल टाकला इष्टीमध्ये, दुसरा टाकला आणि आजी धक्काबुक्कीमध्ये इष्टीमध्ये गेली. इष्टी गच्च भरली, कंडक्टरने बेल वाजवली आणि इष्टी निघाली की. पण आजीच्या लक्षात आलं, येते वेळेस कोण होती? पप्पी. पप्पी कुठं गेली? इकडे तिकडे इकडं तिकडं नातीला बघायला लागली, नात दिसना गेली. खिडकीच्या बाहेर ती पप्पी रडायला लागली. आणि मग त्या रडणाऱ्या पप्पीकडे पाहिली म्हाताऱ्या आजीने आणि शब्द वापरले, ए कंडक्टर, गाडी थांबी अगोदर माझी पप्पी घे. कंडक्टर म्हणला, असलं गिराईक, पप्पीचं गिराईक पहिल्यांदाच बघतोय. तिकीट फाडाचं सोडला आणि पटकनी वळून बघितला तर बाबा 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 बाबा, नाकात तिच्या गंगा जमुना म्हातारीच्या, डोळ्यात चिपडा आलेली, हातात पिशव्या आहेत, कमरत वाकले आणि पुन्हा म्हणाले, तुलाच म्हणाले माझी पप्पी घे. कंडक्टर म्हणला, नाही रे बाबा, हे असलं आमच्याकडं नाही, तिकडं जावा तिकडं. कुठं? ड्रायव्हरकडं. आणि मग हिनं म्हटली, तुझ्या हातात काय? तुझ्या हातात फक्त इष्टी थांबवायची का नाही त्याच्या हातात आहे. पळस सुटली, पिशव्या टाकली आणि ड्रायव्हरच्या पाठीवून हात टाकला. ए बाबा, गाडी थांबव अगोदर माझी पप्पी घे. 80च्या स्पीडवर बिचारानं ब्रेक मारला कचकनी. पप्पीचं गिराईक पहिल्यांदा सोडायचं नाही. आणि मग ब्रेक दाबला आणि माग वळून बघतोय तर काय, हिच्या नाकातून गंगा जमुना व्हायला लागले. तुलाच म्हणाले हो माझी पप्पी घे. ड्रायव्हर म्हणला, आजी इष्टीला राजीनामा देतो पण तुझी पप्पी घेत नाही रे बाबा. म्हणला, मला मुद्द्यावर यायचं आहे. आणि मग त्या म्हाताऱ्या आजीच्या लक्षात आले, मूर्खा म्हणली, पप्पी म्हणजे ही पप्पी नाही, माझ्या नातीचं नाव पप्पी आहे. आणि मग सगळ्या इष्टीनं आजीची फजिती केली. ए आजी, अहो तुम्ही तर जुन्या काळातल्यात असलं कसलं नाव ठेवले, गावात गोंधळ उडायचा. कमीत कमी नाव तर देवाधर्माची ठेवा, साधू संतांची ठेवा, तुमचं आमचं कल्याण होणार आहे. म्हणून मला प्रत्येकाला विनंती आहे मायानो, जीवन जगत असताना देवाच्या नामाशिवाय पर्याय नाही. देवाचं नाम घेतल्यानंतर काय होणार आहे? महाराज म्हणले, शरणांगत यम किंकर. काय शरण येतो? लोकांनी प्रश्न केला, देवाचं नाम घ्यायला टाइम नाही, देवाचं नाव घ्या, लेकराचं नाव घ्या, एवढं देवाचं नाम पवित्र आहे. उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. कोणाचं पण घ्या पण देवाचं नाम घ्या, कसं पण घ्या पण देवाचं नाम घ्या, 100% तुमचा आमचा उद्धार होणार. लोकांनी प्रश्न केला, ओ तू कबर आहे? देवाचं नाम चिंतन करून आमचा उद्धार झाला. अजून कोणाचा? तू कब्बर आहे म्हणले, राक्षसाचा. नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता
तुम्ही म्हणता देवाचं नाम घेतल्यानंतर न्यायला आलेला काळ माघारी जातो आणि देवाचं नाव घ्यायला टाइम नाही तर लेकरा बाळाचं जरी घेतलं तरी त्यामध्ये फायदा आहे. मग महाराज त्या देवाचं नाम घेतल्यानंतर काळच माघारी जातो. आणि महाराज देवाच्या नामाचा फायदा फक्त मनुष्यालाच झाला का मानव देहाला? महाराज म्हणले देवाच्या नामाचा फायदा ही राक्षसाला सुद्धा झाला. नाम जपता चंद्रमोळी कोणाला झाला? नामे तरला वाल्ह्या कोळी. वाल्ह्या नावाचा राक्षस होऊन गेला आणि त्या राक्षसाचा सुद्धा उद्धार झाला. म्हणून महाराज म्हणतात नाम चांगले चांगले नाम चांगले कंठे राहो भले माझे कंठे राहो भले कपी राक्षसा देवाचं नाम किती श्रेष्ठ आहे. अरे लय देवाचं नाम चांगलं आहे. अखंड तुम्ही जर कंठामध्ये त्या देवाच्या नामाची स्तुती केली तर परिणाम मुक्त केले राक्षसा. अरे राक्षसाचा सुद्धा उद्धार करणारं साधन जर काय असेल तर माझ्या देवाचं नाम आहे. असे अनेक राक्षस होऊन गेले. वाल्ल्या कोळी त्याचा नित्य नियम होता येणारा जाणारचे मुंडके उडवायचा आणि घरातल्या लोकांपर्यंत खायच्या प्याच्या चैनीच्या वस्तू नेऊन द्यायच्या यांना सुख भेटावं म्हणून. नारदांची भेट झाली. नारदांनी सांगितलं बेडा हे काय करतोयस? पाप आहे, सोडून दे. सोडून दिलं. इथं बस देवाचं नाम घे. आता आयुष्यभर कधी देवाचं नाम घेतलं नव्हता. राम म्हणलं की ती मरा म्हणायचं. नारदांच्या लक्षात आलं पाप वाढल्यामुळे देवाचं नाव तोंडात येत नाही. बस इथं मरा म्हण. मरा 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 मरा. मराचं उलट राम झालं. परिणाम केले रामायण रामा आदी. अरे वाल्ल्या कोळ्याचा जर वार्मिक ऋषी होता असेल आणि त्यानं लिहवल तसं प्रभू रामचंद्राला थै 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 नाचावं लागत असेल तर मला सांगा देवाच्या नामाची ताकद काय सोपी आहे का? म्हणून महाराज म्हणतात उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम विठोबा रखुमाई. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताचं चिंतन व्हायले. गप्प बसायचं नाही मायानो. हातानं टाळीन मुखानं माझ्या प्रभूचं चिंतन करत चला. विठोबा रखुमाई एकसारखं सावकार एकसारखं रे बाबा. सामूहिक भजन में और सामूहिक भोजन में बहुत आनंद आता है. मजा शेवट देऊया विठ्ठला. लोकांनी प्रश्न केला तुकोबर आहे आमचा तुमचा अभंग सगळा समजला. पहिल्या चरणामध्ये तुम्ही म्हणता देवाचं नाम चांगलं आहे. देवाचं नाम घेतल्यानंतर न्यायला आलेला काळ शरण येतो म्हणून उत्तमातलं उत्तम देवाचं नाम आहे. लक्षात आलं. आम्ही वाचेनं सुद्धा त्या देवाचं नाम घेऊ. दुसरं चरण कळालं आणि त्या देवाचं नाम चिंतन केल्यानं माणसाचा तर उद्धार झालाच पण राक्षसाचा उद्धार झाला हे तिसरं चरण समजलं. आणि महाराज तुम्ही सांगाल तसं आम्ही नाही ऐकलं तर काय होणार आहे? काय होणार आहे? आमचं काय जाणार नाही. हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं दुसरा येईल. हे जरी नाही कळलं एकसारखा 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 टाळी वाजवा बाय. हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं
वर्तमान घोडे दादा वर्तमान घोडे घोडे दादा वर्तमान आज ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोडे बोलू आम्ही वर्तमान घोडे आज ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोडे बोलू आम्ही वर्तमान घोडे वर्तमान घोडे वर्तमान घोडे बोलू आम्ही वर्तमान घोडे बोलू आम्ही वर्तमान घोडे गबाई पिंगा गबाई पिंगा मल्हारीची माझा मल्हारीची वारी मल्हारीची माझा मल्हारीची वारी एकदा पकवायच्या करतो जोरात. खरं सांगू, लोकांनी प्रश्न केला, तुम्ही म्हणता देवाचं नाम घ्या, देवाचं नाम घ्या, प्रत्येकाने कंबर बांधावी, देवाचं नाम घ्यायला लावा. आम्ही नाही केलं तर आमचं काय जात नाही. तुम्ही गेलो तर दुसरे येणारे संतांचं काम आहे. बुडत हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा. कळवळाला अंतकरणामध्ये जग बुडाले म्हणून साधू संत आलेत. आणि मग हा कारोनी सांगे तुका नाम घेता, अरे देवाचं नाम घेतल्याशिवाय राहू नका. म्हणून तू कोब्बराय म्हणता उत्तमा उत्तम. उत्तमातलं उत्तम काय असेल तर माझ्या देवाचं नाम. म्हणून या वाचेना अखंड देवाचं नाम चिंतन करत चला. लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज देवाचं नाम घेतल्यानंतर काळ माघारी जातो, पहिला फायदा. देवाचं नाम घेतल्यानंतर देव भेटतो, दुसरा फायदा. देवाचं नाम चिंतन केल्यानंतर घरामध्ये सुख येतं, तिसरा फायदा. आणि देवाचं नाम चिंतन आम्हीच नाही, राक्षसांनी जरी केलं तरी त्यांचा उद्धार झाला. सगळं समजलं महाराज. मग महाराज खरंच किंवा तुमच्या देवाचं नाम लेजनाला तारून नेले. महाराज म्हणले त्या नामाचं ठरलेलं आहे, कसला जरी आला खटनट यावे आणि शुद्ध होऊन या जावे. त्या देवाच्या नामाची ताकद एवढी आहे, सगळ्या सृष्टीला तारून नेणार देवाचं नाव आहे. तुका म्हणे वरणो काय, तुका म्हणे वर्णो 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 तारक विठोबाचे पाय, उत्तमा 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 उत्तमा. तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, उत्तमा उत्तमा.
वाज बोला वाज बोला वाज बोला वाज बोला वाज बोला वाज वाज बोला वाज वाज बोला वाज बोला वाचे बोला पुरुषोत्तम वाच बोला वाच बोला शेवटच्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगायले, मायांनो घरात बसल्या बसल्या माझ्या देवाचं नाम घ्यायला कशाचीच गरज लागणार नाही. वनात जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा. कशाचीच गरज नाही. बसल्या ठिकाणी भगवंताचं नाम घ्या, तुमचा उद्धार आहे. अरे बसल्या ठिकाणी देवाचं नाम घेऊन तुमचा आमचा उद्धार होईलच. राक्षसांचा उद्धार झालाय, आमचा तुमचा का होणार नाही? म्हणून तुकोबाराय म्हणतात, कुणाला पण तारून नेणारं विश्वाच्या पाठीवर काय असेल तर देवाचं नाव आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले, तारक विठो बाचे पाय, विठो बाचे पाय, तारक विठो बाचे पाय, तुका म्हणे वरनु काय. काय वर्णन करावं देवाच्या नामाचं? अरे सगळ्या सृष्टीला तारणारं जर काय असेल
तर या विश्वामधल्या त्या देवाचं नाम आहे. म्हणून मायांनो, बसल्या ठिकाणी त्या उत्तमाचं नाव तुम्ही अखंड या घेतलं पाहिजे. उत्तम असणाऱ्या पुरुषोत्तमाचं नाम या मुखामध्ये झालं पाहिजे. म्हणून उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. मायबाप, बोलत असताना काही चुकीचे शब्द गेले असतील तर माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष आहे. वास्तविक पाहायला गेलं मी काय फार मोठा कीर्तनकार वगैरे नाही. लहान लहान लेकरं शिकवणं, त्यांना पकवाज असेल, पिटी असेल, गायन असेल, ही कला शिकवणे माझा छंद आहे. पण बरेच लोक म्हणाले महाराज अभंग चांगला सोडविता, आवाजाची देणगी आहे, तुमच्या कृपेचे पोचणे, सगळ्यांची कृपा व्हावी, मला तुकोबारांचं ज्ञानोबारायांचं अभंग सोडवण्याची, त्यांच्या चरित्र सांगण्याची संधी प्राप्त व्हावी. खरोखरच ना अधिकार ना पात्रता ना अभ्याससुद्धा नाही बरं का. खरं पाहायला गेलं या ठिकाणी या मंडपामध्ये भले मोठे ज्ञानी येऊन गेलेत. कसं झाले, वल्लाकीच पाऊस पहिलाच पडून गेलेला आहे महाराजजी. पाऊस पडायला लागलाय भक्तीचा, ज्ञानाचा, आणि त्या पडलेल्या पावसामध्ये अगोदरच रान ओला आहे आणि त्या ओला असलेल्या रानामध्ये ही स्प्रिंकलर लावलंय. लक्षात आलं तुमच्या मी बोललेलं? तसं ज्ञानानं ओतून साचून गेलेला हा मंडप, आणि त्या ठिकाणी एकांत्या सर्वसामान्य बालकाला तुम्ही उभा केले. मला माहीत आहे बोलत असताना काहीतरी चूक झाली असेल. बालक बोबडा बोली कावा कुणा विजुका पाऊली ते जो जो करुणी माऊली रे जय जेवी. पुनश्च एकदा सर्व पंचचरणी वंदन करतो. ज्यांच्यामुळं या ठिकाणी मला येण्याचा योग आला ते आमचे मित्र असतील, वैभव महाराज असतील, आमचे संतोषजी बाबा असतील, त्याचबरोबर आमच्या गावातले जेवढं काही भजनी मंडळ असेल, आमच्या वैभव महाराजांनी शब्द वापरावे, कानेगावच्या वैभव महाराजांचं घ्या आणि लगेच यांनी होकार द्यावा. खरोखर या भजनी मंडळांच्याही चरणी वंदन करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली